सिद्धटेक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे. भक्तांच्या श्रद्धेचं आणि पुण्याईचं हे केंद्रस्थान आज आपण जवळून पाहणार आहोत. मित्रांनो, मी आज आलेलो आहे सिद्धटेक येथे. आज आपण सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहोत. सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती आहे. सिद्धटेक हे क्षेत्र अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पुण्यापासून सिद्धटेक हे साधारण 100 किलोमीटरवर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही सिद्धिविनायक मंदिर पाहू शकता. सिद्धटेक हे पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलं आहे. पुण्यापासून इथलं अंतर साधारण 100 किलोमीटर आहे. पुण्यापासून आपण साधारण 2.5 ते 3 तासात सिद्धटेक येथे पोहोचतो. पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. या मंदिराबाबत आख्यायिका अशी सांगितली जाते की मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू बराच काळ लढत होते. मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने भगवान विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला. भगवान विष्णूने ज्या ठिकाणी गणरायांकडून सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते. मुख्य देऊळ हे अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती. सिद्धटेक गणपती मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिर परिसरात मोठं दीपमाळ आणि सुंदर सभामंडप आहे, जे पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं होतं. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड हे उत्तरेकडे आहे. सिद्धिविनायक गणपतीची सोंड उजवीकडे असल्याने हा भक्तांसाठी कडक असा गणपती मानला जातो.
मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. हा प्रदक्षिणा मार्ग 1 किलोमीटरचा आहे. विलोभनीय निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते. मित्रांनो, सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झालं. तुम्ही सुद्धा अष्टविनायक यात्रेतील या ठिकाणाला अवश्य भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.